Hello everybody. Today we are going to learn lesson number 1, gravitation, standard 10, science and technology part 1. So student, today we will learn here about gravitation. In Marathi आपण मराठीमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वाकर्षण आपण त्याला म्हणतो. तर यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये. कॅन यू रिकॉल सेक्शन आपण या ठिकाणी सर्वात आधी बघूया. तर या ठिकाणी 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवर जो बल कार्यरत होतो, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स, म्हणजे त्या बलाचा परिणाम ऑब्जेक्टवर त्या वस्तूवर काय होतो आपल्याला माहीत आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट द फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट दॅट इट चेंजेस इट्स पोझिशन. तो काय करतो, त्याचं पोझिशन काय होते, चेंज होते. जसं मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर मुव्हिंग टू स्टॉप मुव्हिंग ऑब्जेक्ट वी यूज फोर्स, आणि त्याच पद्धतीने जो स्थिर ऑब्जेक्ट असेल त्याला आपण मुव्हिंग करण्यासाठी बलाचा उपयोग करतो. ओके, देन वी लर्न सेकंड क्वेश्चन, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर फॅमिलियर विथ यू. यापूर्वी सुद्धा आपण वर्गांमध्ये शिकलेलो आहोत टाइप्स ऑफ फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने मॅग्नेटिक फोर्सेस आहे, मसल फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. देर आर मेनी टाइप्स ऑफ फोर्सेस दॅट वी लर्न हिअर. देन वी लर्न हिअर क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय होते हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट बॉडीज एक्झर्ट ऑन वन अनदर ॲज अ रिझल्ट ऑफ देअर मासेस, हे पण आपण म्हणू शकतो. किंवा आपल्याला म्हणायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट नॉट ओनली एनी टू बॉडीज बट any two object on the earth but also between any two object in the universe. या युनिव्हर्समधल्या, या विश्वामधल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये हे बल कार्यरत असते. लक्षात आलं आपल्या हे. याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. इट इज ए अट्रॅक्टिंग फोर्स, गुरुत्व बल ज्याला म्हणतो आपण. ओके, वी लर्न हिअर. यापूर्वीसुद्धा आपण याबद्दल शिकलेलो आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे युनिव्हर्सल फोर्स आहे. लेट अस नाव लर्न हाऊ धिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आपल्याला खरं म्हणजे या व्हिडिओमध्ये या ग्रॅव्हिटेशनबद्दलची डिस्कवरी आणि ते बल म्हणजे काय होतं याबद्दल शिकायचं आहे. द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. हे आपण सर्वजण जाणतो आहे की ग्रॅव्हिटेशन बलाबद्दल, गुरुत्व बलाचा जो शोध आहे तो सर आयझॅक न्यूटन यांनी लावला आहे. आणि त्याबद्दलची त्यांची जी स्टोरी आहे डिस्कवरीबद्दलची ते सुद्धा आपल्याला माहीत आहे की आपण या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकतो आहे की एक ॲपलचं झाड आहे, ज्या झाडाखाली सर आयझॅक न्यूटन बसले असताना एक ॲपल ते खाली पडलेलं आहे. बाय सीईंग एन ॲपल फॉल फ्रॉम ए ट्री ऑन द ग्राउंड, काय घटना घडली होती, ही डिस्कवर्ड द फोर्स. या बलाचा जो शोध लावला आहे त्यांनी, गुरुत्व बलाचा, ग्रॅव्हिटेशनचा, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग एन ॲपल फॉल ऑन ए ट्री ऑन द ग्राउंड. म्हणजे ॲपलचं जे फळ आहे, सेब ज्याला म्हणतो आपण, हे जेव्हा खाली पडताना त्यांना दिसलं, ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲन द अँगल टू द व्हर्टिकल. ते खाली का पडतात, उभं का खाली ते पडल्या जाते, व्हर्टिकल पोझिशनमध्ये उभे का पडतात, ते असे उडत का नाही आहे, हॉरिझॉन्टली म्हणजे आडवे का ते उडत नाही, फ्लाय ऑफ का होत नाही आहे. ही वंडर्ड, त्यांना आश्चर्य वाटलं की जे ॲपल पडत आहे ते व्हर्टिकलीच का पडतात. ओके, हे त्यांनी याबद्दल त्यांना आश्चर्य वाटत होतं आणि त्याबद्दल त्यांनी विचार करत ते बसले होते. आफ्टर मच थॉट ही केम टू द कॉन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे त्यांचं मग सर्व विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पृथ्वी स्वतःकडे ह्या गोष्टी काय करते, कोणत्याही वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेते, टुवर्ड्स इटसेल्फ, अँड अट्रॅक्टिंग फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हा जो गुरुत्व बल ज्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, आणि हे पृथ्वीच्या मध्याकडे आहे, पृथ्वीकडे आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर धिस डायरेक्शन टू द पोझिशन ऑफ द लाईन, दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊन. आणि म्हणूनच जे ॲपल आहे ते
व्हर्टिकल पोझिशनमध्ये पृथ्वीकडे आकर्षित होत असावे असा त्यांनी निष्कर्ष त्या ठिकाणी लावला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फोर्स ऑफ ॲन ॲपल ऑन द ट्री टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजेच अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो की ॲपल जेव्हा पडते येते इट इज अ परपेंडिक्युलर टू द अर्थ सेंटर. ओके, परपेंडिक्युलर म्हणजे लंब उभं असताना आपल्याला ते या पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. इट इज अ परपेंडिक्युलर. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. position of the apple on the surface to the earth. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो की अर्थ आणि मून मध्ये, मून हा माहिती आहे आपल्याला चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे जो पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. तर तो सुद्धा यामध्ये सुद्धा या दोन वस्तूंमध्ये सुद्धा पृथ्वी आणि मून मध्ये सुद्धा अट्रॅक्शन पॉवर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून. द डिस्टन्सेस इन द फिगर म्हणजे या सध्या या आकृतीमध्ये जे दाखवलेले अंतर आहे ते जरी स्केलनुसार नसले तरी पण न्यूटन thought that if the force of gravitation act on apple on the tree at different height from the surface of the earth, can it also act on the object at even greater height. म्हणजे याच अंतरावरून अट्रॅक्शन करते की यापेक्षा उंच. आपण पाहतो की या ठिकाणी ॲपल दिसते आपल्याला, या ठिकाणी मून दिसते आणि मूनपेक्षाही जे आणखी ग्रह आहे या सूर्यमालेमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा अट्रॅक्शन आहे का याबद्दल त्यांनी सुद्धा विचार केला आहे की मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक द एक्झाम्पल ऑफ मूनचं आपण उदाहरण पाहिलं. कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक प्लॅनेट्स अँड द सन. आणि ह्या पृथ्वीभोवती आपण जे फिरतो मग पृथ्वी आणि सूर्यामध्ये पण गुरुत्वाकर्षण बल आहे का, ही जी कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. याचे चांगले व्हिडिओ सुद्धा आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळते. ओके, force and motion, we have seen the force is necessary to change the position as well as direction of मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे 8वी 9वी मध्ये की बलाची गरज असते टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दिशा आणि त्याचा वेग बदलवण्यासाठी बलाची गरज असते. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 9वीमध्ये आपण शिकलेलो आहोत की न्यूटनचे 3 नियम आपण पाहिले, न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ ऑफ मोशन. तर आपल्याला हे तिन्ही आपल्याला माहिती असले पाहिजे की तिन्ही नियमाचा उपयोग आपण कशासाठी करतो आहे. सो हिअर इज अ इंट्रोडक्शन अबाउट द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 to 1727 म्हणजे 17व्या-18व्या शतकामध्ये ते होऊन गेलेले आहे. तर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाईम. आजच्या काळामधले सर्वात ग्रेटेस्ट सायंटिस्ट जर कोण असेल तर होऊन गेले असेल तर सर आयझॅक न्यूटन. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. कशाचा त्यांनी अभ्यास केला आहे, आपल्याला काय दिलं आहे त्यांनी, लॉज ऑफ मोशन्स दिलेले आहे, इक्वेशन ऑफ मोशन त्यांनी काढून दिलेले आहे आणि थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो त्यांनी मांडला आहे. कोणत्या पुस्तकामध्ये, इन हिज बुक प्रिन्सिपिया. ओके, हे लक्षात ठेवायचं, पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आपल्या या ग्रहांची जे प्लॅनेटची जी मोशन आहे, कोणत्या गतीमध्ये, कोणत्या ऑर्बिटमध्ये ते कसे फिरतात याबद्दलचं जे डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे, हे सर केपलर यांनी आधी दिलेलं होतं. पण हाऊएव्हर द रिझन व्हाय प्लॅनेट मूव्ह इन द वे डिस्क्राईब बाय केपलर्स वॉज नॉट नोन. केपलरनी डिस्क्रिप्शन केलं आहे की ग्रह कसे फिरतात, पण का फिरतात, कोणतं कारण आहे त्यामागे हे त्यांना देता आलं नव्हतं. न्यूटन्स विथ दिस थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराईव्ड केपलर्स लॉ. आणि मॅथमॅटिक्सच्या सहाय्यानं, गणिताच्या सहाय्यानं न्यूटननी हा जो सिद्धांत आहे लॉ थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी हे केपलरच्या नियमाच्या नुसार त्यांनी डिराईव्ड केलेलं आहे व प्रत्यक्ष त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. इन ॲडिशन टू धिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज. म्हणजे या गुरुत्वबलाच्या शिवाय त्यांनी प्रकाश, लाईटबद्दल त्यांनी मोठं संशोधन केलेलं आहे. त्यानंतर आहे हीट आहे, उष्णता, साऊंड अँड मॅथमॅटिक्स आहे म्हणजे ध्वनीच्या बद्दलचं संशोधन असेल, मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताबद्दलचं संशोधन असेल. ही इन्व्हेंटेड ए न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. हे लक्षात घ्यायचं आहे आपण की गणितामधल्या ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहे तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स नावाची जी काही ब्रँच आहे, गणितामधली जे एक ब्रँच आहे त्याचं नाव आहे कॅल्क्युलस. काय नाव आहे त्या मॅथमॅटिक्सच्या ब्रँचचं, कॅल्क्युलस. हॅज वाईड रेंजिंग अप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ज्याचा उपयोग आजही आपण भौतिकशास्त्रामध्ये आणि गणितामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. कॅल्क्युलसचा ती ब्रँच खरं जे संशोधनाचं महत्त्वाचं जे कार्य आहे
ते सर आयझॅक न्यूटन यांनी केलेलं आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपच्या संशोधनाचं सुद्धा श्रेय त्यांच्यापर्यंत जाते. आपण या ठिकाणी सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल आपण मोशनबद्दल पाहू की आपण या ठिकाणी एक आकृती पाहतोय की ती मुलगी एक दोऱ्याला त्यांनी दगड बांधलेला आहे आणि ती गोल फिरवते आहे. तुम्ही गोफणपणे अशा पद्धतीची फिरवली असेल. द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल. काय होऊन राहिलेलं आहे? द फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ते कोण्या दिशेनं फिरते आहे? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. त्या सर्कलच्या दिशेनं ते फिरते आहे. दिस इज called a centripetal force, means center seeking. towards the center means center seeking. लक्षात आलं आपल्याला हे? तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे का द फोर्स दॅट ॲक्ट ऑन ए बॉडी मुव्हिंग इन ए सर्क्युलर पाथ अँड इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अराउंड व्हिच द बॉडी इज मुव्हिंग. आपण टर्निंग कार पाहतो तर यामध्ये सुद्धा असं होतं. या ठिकाणी स्प्रिंकलर आहे, गोल फिरणारं स्प्रिंकलर्स तुम्ही शेतात पाहिलं असेल तर ते सुद्धा या डायरेक्शननं होत असते. आणि या ठिकाणी तुम्ही हे ॲक्टिव्हिटी पण करता. मागच्या वर्षी पण तुम्ही एक ॲक्टिव्हिटी पाहिली होती. सर्क्युलर पाथमध्ये 5 रुपयाचं कॉईन तुम्ही ठेवलं तर रोटेटिंग सर्क्युलर डिस्क आणि ते कॉईन टेंजेन्शियल दिशेनं ते गेलं होतं, उडून पडालं होतं, फ्लाईज ऑफ झालं होतं. फोर्सेस ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल. फोर्सेस ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हटलं जातं याला? सेंट्रिपिटल फोर्स. केंद्रकाकडे जाणारं जे बल असते, सेंटर सिकिंग ज्याला म्हणतो. द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस सेंट्रिपिटल फोर्स. आपण पाहतो की चंद्र पाहतोय, नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ आहे, गोज राऊंड इन ए डेफानाइट ऑर्बिट. आणि विशिष्ट अशा ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये चंद्र पृथ्वीच्या त्या कक्षेमध्ये फिरत असतो चंद्राच्या. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मून ॲज वेल ॲज द स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आणि सतत त्यानं ती जे त्याची पोझिशन असते सतत चेंजेस होत असते सर्क्युलर याच्यामध्ये. टेंजेन्शियल. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. आणखी तुम्हाला वाटते का की आणखी कोणता त्याच्यावर बल जे असेल, फोर्स कार्यरत असेल चंद्रावर? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. त्याची दिशा कोणती असेल? हाऊ वुड द मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट? डू द अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन ए सिमिलर फॅशन. तर याच पद्धतीनं फिरतात का? नक्कीच. ही जी काही ऑर्बिटमध्ये फिरण्याची दिशा आहे, ज्या पद्धतीनं फिरताना आपण पाहतो इन द सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहतो आहे. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटीज, यातून आपल्याला काही प्रश्न आपल्याला पडलेले असतील. मून अँड इट्स दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट द मून टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पृथ्वी चंद्राला काय करते? आपल्याकडे आकर्षित करत असते. तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत. ओके, तर सो फर्स्ट वी लर्न हिअर ओनली इंट्रोडक्शन टू द ग्रॅव्हिटेशन. ओके.